आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर। पुढील वर्षी वित्तीय तूट 4.5% आणण्याचा सरकारचा प्रयत्न। ऑप्शन ट्रेडिंग करणाऱ्यांना आवरा, मुख्य आर्थिक सल्लागारांचा सल्ला। सह्याद्री अतिथीगृहावर शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंची बैठक संपन्न। आरक्षणासह विविध मुद्द्यांवर जवळपास पाऊण तास चर्चा। सागर बंगल्यावर आज रात्री 8 वाजता महाराष्ट्र भाजपची महत्त्वाची बैठक। जागा वाटपाबाबत पक्षांतर्गत चर्चा होणार असल्याची माहिती। पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला दुबई विमानतळावरून अटक। पैशांच्या अफरातफरीच्या आरोपाखाली पोलिसांनी घेतलं ताब्यात। नीट वादावर उद्या पुन्हा सुनावणी। 40हून अधिक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली। मनोरमा खेडकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। जिल्हा सत्र न्यायालयानं मनोरमा खेडकरांचा जामीन अर्ज फेटाळला। यूपीएससीच्या मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री प्रशिक्षण केंद्रात प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान सोशल मीडिया वापरावर बंदी। पूजा खेडकर प्रकरणानंतर लबासनामध्ये अनेक बदल। कावड यात्रेदरम्यान दुकानांवर मालकाचं नाव लिहिण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशला सरकारला नोटीस। मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस। समुद्राला भरती। 4 मीटर उंचीच्या लाटा। नागरिकांना समुद्राजवळ न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। राज्यात ठिकठिकाणी एनडीआरएफची पथकं तैनात। वसई, ठाणे, घाटकोपर तसंच महाड आणि रायगड या ठिकाणी एनडीआरएफची पथकं सज्ज।